इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। पुण्यामध्ये ते दाखल झाले। काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवार यांना विनंती करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। क्रॉस वोटिंगचा आरोप चुकीचा आहे, हे सुद्धा शरद पवारांशी चर्चा करून सांगणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघातील कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार असल्याचंही खोसकर म्हणाले। क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही, परंतु माझ्या कारणाचं त्यांनी ठपकं ठेवलेलं आहे। मी 100% मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान केलेलं आहे। तेच साहेबाला सांगायला आलो की मला काँग्रेस म्हणून उमेदवारी द्यावा। ज्यावेळेस मागच्या 2019ला उमेदवार मिळत नव्हता, मी जिल्हा परिषद राजीनामा दिला आणि उमेदवारी त्या ठिकाणी घेतली। आणि आज तुमच्याकडे उमेदवार म्हणून तुम्हाला उमेदवारी देते नाही, यासाठी फक्त साहेबाला विनंती करायला। आणि या दोन्ही बातम्यांसंदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, आपण पाहतोय काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि त्याचबरोबर इच्छुक उमेदवार सुद्धा शरद पवारांच्या समोर आहेत। त्यांच्या मुलाखती आता 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत होणार आहेत। काय या दोन्ही बातम्यांसंदर्भातले अपडेट्स आहेत? नक्कीच आज सकाळपासून शरद पवार यांचं जे कार्यालय आहे मोदीबाग या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। विशेष करून आज विदर्भातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलाखत होणार आहेत। मात्र या दरम्यान काही जुन्नरचे आणि भंडाऱ्याचे कार्यकर्ते आले होते आणि निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडून बसले होते। विशेष करून त्याच्यामध्ये जे हिरामण आहेत काँग्रेसचे आमदार, त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्याचबरोबर वर्ध्याचे जे निलेश काळेगुर्जे आहेत त्यांनी सुद्धा उमेदवारीसाठी भेट घेतलेली आहे। पूजा मोरे आहेत वर्ध्यातील, अशा 3 काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी उमेदवारीसाठी दाखल झाले होते। मात्र जे सत्यजित शेरकर आहेत जुन्नरचे, त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते। दरम्यान शरद पवार बाहेर येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोललेत आणि जयंत पाटलांसोबत बोलून लवकर प्रवेश करून घ्या अशी त्यांना सूचना दिलेल्या आहेत। प्रामुख्याने यामध्ये बघितलं तर काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचं काही प्रमाणात आपल्याला दिसत आहे। कारण आज सकाळपासून जर पाहिलं तर काँग्रेसचे 2 जे मोठे नेते आहेत, एक तर खोसकर झाले, आमदार ते एक झाले आणि सत्यशीर आहेत, ते 2 नेते या ठिकाणी शरद पवारांकडे प्रामुख्याने उमेदवारी मागण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे भंडाऱ्यातले काही तुमसर विभागातले जे काही कार्यकर्ते आले होते, त्यांचं असं म्हणणं होतं या ठिकाणी की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनाच उमेदवारी मिळावी। एकूण जर पाहिलं तर आज विदर्भातल्या मुलाखती होत्यात आणि सकाळपासूनच पवार साहेबांच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच पुण्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।